का विका समजले सार तुझे शुभ संदेश का महाराज म्हणतात या प्रार्थनेतून आपल्याला काही काही संदेश असे शिकावं लागते. महाराजांनी सर्व धर्माचा गजानन महाराज कोणत्या धर्माचे होते, कोणत्या पंथाचे होते, कोणत्या जातीचे होते, कोणत्या पाठीचे होते. शेगाव गजानन महाराजांना स्वतःला नावही देता आलं असतं, नावही सांगता आलं असतं, पण महाराजांना कोणाला नावही सुद्धा सांगितलं नाही. अरे सर्वोपरी जाती म्हणतो कुठली ज्ञान मोल करत करणार का पहिले दिले ज्ञान. संतापासून ज्ञान शिकाव. तलवारीचं मूळ करा, ज्ञानचं मूळ करू नये. तलवारीला धार किती आहे हे महत्वाचं आहे, ते ज्ञान कशी आहे हे महत्वाचं नाही आहे, संत कसे आहे हे महत्वाचं नाही, त्याच्यापासून शिकायचं काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे हे महत्वाचं आहे. हे शिकण्यापुरतं असं उदाहरण आहे. म्हणून महाराज म्हणजे मंथन केलं अधर्म का महाराजांनी मंथन केलं. एकाकडे अधर्म, एकाकडे धर्म आणि सर्व त्याची वेळ लागली. सर्व ग्रंथ पंथ संप्रदाय सर्व त्याच्यामध्ये टाकले आणि त्याची वेळ आलं. त्यानंतर काय निघालं, निघा समजणे सार शुभ संदेश का. त्याच्यापासून जे काही निघालं त्याच्यातून निघाली प्रार्थना. ती प्रार्थना विश्वशांतीची, जगाला विश्वशांती देणारी अशी प्रार्थना तुपासाठी लोण्यासाठी त्याच्या माणूसचा एक उद्देश आहे. महाराजांनी सर्व जाती धर्माचं मंथन करून एक प्रार्थना तयार केली. त्या प्रार्थनेतून सर्व काही शिकायला भेटते. जगाला सुख शांती भेटत असेल तर त्या प्रार्थनेतून मिळते. अशी प्रार्थना आहे. या संतापासून शिकण्यासारखं असं बरंचसं काहीतरी बरेचसे उदाहरण आहे. म्हणून संताचा हा अवतार असतो. संत माणसाला सावध करण्यासाठी असतात. संत माणसाला अधोगतीपासून वाचवण्यासाठी असतात. संत हे माणसाला पुन्हा जाऊ नये, त्याचा संसार विस्कळीत पडू नये, तो संसारापासून वंचित राहू नये, असे कार्य करण्यासाठी संताचा मार्ग असते आणि तो आपण अवलंबावा. असे मी या प्रार्थनेच्या महत्वावरून गजानन महाराजचे काही चमत्कार आणि त्यांचे परिणाम मी तुम्हाला आपण सांगितले आणि शांततेने तुम्ही ऐकले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आयोगाने मला ती बोलायची संत चमत्कारावर संधी दिली, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द बंद करतो. जय हिंद.